दरम्यान प्रशांत कोरटकरला अटक करावी या मागणीसाठी आज नागपूरमध्ये सकल मराठा समाज एकत्र येणार आहे आणि शिवप्रेमी सुद्धा एकत्र येतील आणि या सगळ्यांच्या वतीनं बाईक रॅलीचं आयोजन करण्यात येणार आहे। नागपूरमधल्या महाल परिसरामधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोरून आज सकाळी 10 वाजता ही बाईक रॅली सुरू होणार आहे। रजत वशिष्ठ आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। रजत, प्रशांत कोरटकर नेमका कुठे आहे याचा तपास सध्या सुरू आहे, मात्र त्याच वेळेला त्याला अटक व्हावी या मागणीसाठी रॅली सुद्धा काढली जाणार आहे नागपूरमध्ये। नक्कीच प्रशांत कोरटकर याच्या विरोधात आज काल रात्री नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। राज्यात दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे। पहिला गुन्हा कोल्हापूरला दाखल झाला होता। कोल्हापूर पोलीस आधीच गेले अनेक दिवस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहे, मात्र प्रशांत कोरटकर आढळलेला नाहीये। मात्र नागपूरमध्ये सकल मराठा समाजाने गेल्या 2-3 दिवसांपासून पोलीस प्रशासनावर दबाव वाढवलेला होता आणि प्रशांत कोरटकर याचा शोध घ्यावा अशी मागणी केली जात होती। नागपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, मात्र आज नागपूरमध्ये महाल परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तिथून एक बाईक रॅली जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। थोड्या वेळानंतर ही बाईक रॅली जी आहे ती सुरू होणार आहे। खरं पाहिलं तर प्रशांत कोरटकरच्या विरोधात महापुरुषांचा अपमान केल्याचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि नागपुरात एक आणखी मोहीम ज्याच्याकडे मी लक्ष वेधू इच्छितो ती सुरू करण्यात आलेली आहे। महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात एक कायदा झाला पाहिजे, ठोस कायदा झाला पाहिजे, याच्यासाठी नागपूरकरांनी स्वाक्षरी अभियान जो आहे तो राबवलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता दृश्यांमध्ये की कशा पद्धतीने लोक जे आहेत तिथे स्वाक्षरी करत आहे आणि सरकारकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे की एक ठोस कायदा जो आहे तो या संदर्भात करण्यात यावं। आपल्यासोबत या ठिकाणी स्वाक्षरी करणारे व्यक्ती आहे, कायद्याची मागणी आहे आपली। हा नक्कीच, कारण की उठल्या सुटल्या कुठल्याही थोर पुरुषांबाबत आपलं कोणीही बोलून जातात, त्यांना शिवा देऊन जातात, तर ज्या थोर पुरुषांनी आपल्या घराचं पाणी करून या भारत मातेसाठी लढले तर यासाठी नक्कीच कायदा व्हायला पाहिजे। तर अशा पद्धतीने आज बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, सोबतच स्वाक्षरी मोहीम जी आहे ती पण आज नागपुरात आयोजित करण्यात आलेली आहे। अगदी रजत, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।